लखनौला पहिल्यांदा क्रिकेट कव्हर करायला मी आलो. कर्मधर्म संयोगाने कोजागिरीचा पूर्ण चंद्र बघता आला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाचा पूर्ण बहरलेला खेळ बघता आला. हा सामना भारतीय संघानं ज्या पद्धतीने लढून सामना जिंकलेला आहे त्यामुळे माझ्या लक्षात राहणार आहे. मित्रांनो, मैत्रिणींनो, क्रिकेट प्रेमींनो, 6 सामने, 6 विजय, 12 गुण, अव्वल स्थानावरती झेप आणि 1 पाय उपांत्य फेरीमध्ये भारतीय संघाने टाकलेला आहे. असंच मी वर्णन करेन. क्रिकेटचा खेळ जोमानं चालू आहे. विश्वचषकामध्ये भारतीय संघाची कामगिरी जोरात चालू आहे. फक्त तशीच आपली कामगिरी जोरात चालू राहिली पाहिजे. त्याच्यासाठी माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल तुम्ही शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला पाहिजे असं मी विनंती करतो. काय आजचा दिवस होता, काय खेळाचा रंग होता, किती वर्णन करावं त्याचं. भारतीय संघाच्या मनात असं होतं, आपणही सगळेजण ती चर्चा करत होतो कॉमेंट्समधनं, की कधी ना कधीतरी भारतीय संघानं पहिली बॅटिंगसुद्धा करून बघितली पाहिजे. अंदाज घेतला पाहिजे की मोठ्या धावसंख्या उभारण्याचा प्रवास हा कसा असतो. त्यामुळे आज जेव्हा टॉस चालू होत होता तेव्हा इंग्लंडने टॉस जिंकला तरी भारताची बॅटिंग, भारताने टॉस जिंकला तरी भारताची बॅटिंग, अशी काहीशी अवस्था होती. झालंही तसंच. बटलरने नाणेफेक जिंकली आणि भारताला बॅटिंग करायला बोलवलं. त्यातनंही सुरुवात ही भारताची खराब झाली. त्याचं कारण शुभमन गिल हा लगेच आऊट झाला. विराट कोहलीला आज भोपळा फोडता आला नाही, कारण त्याला सुरुवातीची धाव काढता आली नाही. 7-8-9 चेंडू खेळून नंतर तो मोठा फटका मारताना आऊट झाला. श्रेयस अय्यरनी अत्यंत खराब फटका, गरज नसताना अनावश्यक आक्रमक फटके मारायची सवय ही सोडली नाही आणि भारतीय संघ अडचणीत सापडलेला होता. 3 बाद 39चा धावफलक मला वाटतं होता. इंग्लंडच्या लोकांच्या शेपट्या थोड्याशा वर झालेल्या होत्या. भारतीय संघात अडचणीत सापडायची शक्यता होती, कारण इथलं जे विकेट होतं अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमचं, त्या विकेटवरती बॉल थोडासा थांबून येत होता. कधी कधी 2 वेगाचा सुद्धा बॉल बघायला मिळाला, की कधी जोरात जात होता, कधी थोडासा थांबून येत होता. त्यामुळे रोहित शर्मासारख्या बॅट्समनला सुद्धा आज भरपूर डॉट बॉल खेळायला गेले. सुरुवातीच्या काळामध्ये मेडन ओव्हर, निर्धाव षटकं आपल्याला बघायला मिळाली. त्याचं कारण बॉलरचं राज्य चालू होतं. परंतु 1 सेकंद असं वाटलं की बाकीचे फलंदाज एका विकेटवरती बॅटिंग करतायत आणि रोहित शर्मा वेगळ्या विकेटवरती बॅटिंग करतोय की काय, कारण तो सहज बॅटिंग करत होता, बॉलर्सना मान देत होता आणि खराब फटक्यांना, खराब चेंडूला फोडून काढत होता. हे सगळं करत असताना त्याला महत्त्वाची साथ दिली ती के.एल. राहुलनी. के.एल. राहुल हा अत्यंत गुणवान बॅट्समन आहे, हे तो परत एकदा प्रूव्ह करतोय. कारण संघ जेव्हा अडचणीत सापडतो त्यावेळेला तो बरोबर साथ देतो. आज त्यांनी उभारलेल्या 39 धाव्या या भरपूर मोठ्या नव्हत्या, पण त्यांनी 91 धावांची केलेली रोहितबरोबरची भागीदारी हे भारताचं जे हलतं जहाज होतं त्याला स्थिरावून गेली. आणि त्याच्यानंतर सूर्यकुमार यादवनीही रोहित शर्माला साथ दिली. रोहित शर्माने मारलेल्या सिक्सर बघून 50 का 46,000 प्रेक्षक आज एकाना मैदानावरचे वेडे झाले, कारण त्याच्या बॅटिंगमध्ये सहजता दिसत होती. आणि 87 धावांवर खेळणारा रोहित शर्मा शतकाची मजल गाठणार असं वाटत असताना तो आऊट झाला आणि सगळेजण खूप हळहळले. त्याच्यानंतर सूर्यकुमार यादवनी डाव सावरला, 49 धावा केल्या, पण तरीही थोडासा अवधी असताना त्यांनी मोठा फटका मारायची घाई केली. भारतीय फलंदाजांनी नंतरच्या काळामध्ये, तळातल्या फलंदाजांनी थोडा वेळ धीर धरला. विकेटवर उभे राहिले बुमराह आणि कुलदीप यादव. त्याच्यामुळे भारतीय संघाला 229 धावांचा धावफलक उभारता आला. बऱ्याच जणांना वाटत होतं हा धावफलक पुरेसा आहे की नाही. प्रेस बॉक्समध्ये चर्चा चालू झाली, एकंदर उहापोह झाला. काय वाटतं. काही जणांनी नेहमीप्रमाणे सांगितलं, इंग्लंड कधी ना कधीतरी रन्स करणार, आज नक्कीच ते फोडून काढणार. आणि भारताची बॉलिंग जेव्हा चालू झाली तेव्हा बुमराहनी बॉलिंग चालू केली, समोरनं सिराजनी बॉलिंग चालू केली आणि सिराजच्या पहिल्या ओव्हरमध्ये डेव्हिड मलानी एक षटकार मारला, एक चौकार मारला आणि सगळ्यांना वाटलं आम्ही म्हणतोय ते बरोबर आहे, आज इंग्लंड नक्कीच करणार. परंतु समोरनं बुमराहनी पहिल्यांदा मलानला आऊट काढलं, पुढच्या बॉलवरती जो रूटला पायचीत केलं. हा धक्का इंग्लंडकरता खूप मोठा होता. आणि नंतर रोहित शर्मानी सिराजच्या जागी शमीला बॉलिंग आणलं आणि अरे बाप रे बाप, शमीनी जो काही तिखट मारा केलेला आहे तुम्हाला सांगतो.
बेन स्टोक्ससारखा खेळाडू की ज्याला अशा अडचणीच्या काळामध्ये चांगली खेळी करायची सवय आहे, ती त्याची खासियत आहे, त्याला त्यांनी रपारप 3-4 बाहेर स्विंग होणारे बॉल टाकले आणि तो अक्षरशः बॉल कुठं चालला याचा अंदाज त्याला येत नव्हता. आणि नंतरच्या बॉलवरती तोच टप्पा पकडून शमीनी तो बॉल आत आणला. कुठलंही उत्तर त्या बॉलवरती बेन स्टोक्सकडे नव्हतं आणि त्याच्या स्टम्प्स अक्षरशः उद्ध्वस्त झाल्या. इंग्लंड संघाला तो धक्का पचवणं हे अशक्य होऊन बसलं, कारण शमी तिथं थांबला नाही. त्यांनी विकेट काढणं हे चालूच ठेवलं. समोरनं कुलदीप यादवनी ज्या वेळेला बटलरला हातभर चेंडू वळवून बोल्ड केलं, तो क्षणही बघण्यासारखा होता. इंग्लंड संघाची अवस्था ही बुडत्याचा पाय खोलात अशी झाल्यासारखी वाटली. आणि त्यावेळेला भारतीय बॉलर्सची ताकद आपल्याला बघायला मिळाली. ही ताकद इतकी महत्त्वाची होती, त्याचं कारण जो बॉल हातात धरत होता तो परिणाम साधत होता. मग तो सिराज असू देत, तो बुमराह असू देत, तो शमी असू देत, तो कुलदीप असू देत आणि तो जडेजा असू देत. एकीकडे भारतीय संघ 5च बॉलर्स घेऊन खेळत होता, त्यामुळे जबाबदारी प्रत्येक बॉलरवरती होती. जी जबाबदारी बॅट्समन लोकांनी पार पाडली नाही, मी परत एकदा सांगतो, बॅट्समन लोकांनी खराब फटके मारले, त्यांनी त्यांची जबाबदारी पार पाडली नाही, संयम दाखवला नाही, ती गोष्ट भारतीय बॉलर्सनी केली नाही. प्रत्येकाने आपली भूमिका चोख पार पाडली आणि त्याच्यानंतर अक्षरशः इंग्लंडच्या बॅट्समनला सळो की पळो करून सोडलेलं आहे, हे मान्य करायला लागेल. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, सगळ्यांना आपल्याला वाटत होतं की हे विकेट स्लो आहे, इथं 3 फास्ट बॉलरची गरज नाही, इथं अश्विनची गरज आहे. जेव्हा संघ तोच ठेवला गेला तेव्हासुद्धा मनात असं आलं की अरे याची गरज होती का, अश्विनला का नाही आज संधी दिली. हात वर करून कबूल करावंसं वाटतं, संघ व्यवस्थापनाचं कौतुक करावंसं वाटतं की तुमचाच अंदाज बरोबर ठरलेला आहे. कारण आज परत एकदा 10 पैकी 7 विकेट या भारतीय फास्ट बॉलर्सनी काढलेल्या आहेत. कोणाच्या? इंग्लिश टीमच्या. म्हणून याचं कौतुक हे जास्त वाटतं. 100 नंबरी खेळ, 100 धावांचा विजय. अजून काय पाहिजे? 6 सामने 6 विजय. अजून काय पाहिजे? 6 सामन्यात 12 गुण. अजून काय पाहिजे? म्हणून मी म्हणतो आत्ताच्या घडीला भारतीय संघ सुस्थितीत नुसता नाही आहे, तर दणकट परफॉर्मन्स करतोय. रोड रोलर चालत जावा तसा सगळ्या समोरच्या संघांवरती तो चालून जातोय. आणि याला कारण आहे उत्तम बॅटिंग, उत्तम बॉलिंग आणि त्याला चांगल्या फिल्डिंगची साथ. आत्ताच्या घडीला दृष्ट लागावा असा खेळ भारतीय संघाच्या हातनं होतोय हे मला वाटतंय. त्यामुळे आज इतकी एन्जॉय केली ही मॅच अटल बिहारी वाजपेयी स्टेडियमवरती 46,000 प्रेक्षकांसोबत मी की त्याचं वर्णन करणं सुद्धा कठीण आहे. त्यामुळे लखनौला पहिल्यांदाच आलो, क्रिकेटचा थाट बघायला मिळाला, याच्यासारखं सुख नाही आहे. तुम्हाला काय वाटतं? आज तुम्हाला रोहित शर्माची बॅटिंग बघून काय वाटलं? आज तुम्हाला शमीची, बुमराची तिखट बॉलिंग बघून काय वाटलं? बटलरला बोल्ड काढत असताना कुलदीप यादवनी हातभर वळवलेला बॉल बघून काय वाटलं? मला नक्की कळवा कॉमेंट पीसमध्ये. तुमची मतं जरूर नोंदवा. फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्यामुळे आता लवकरच मी उद्या सकाळी लखनौचा निरोप घेणार आहे आणि मुंबईकडे प्रयाण करणार आहे पुढचा सामना कव्हर करायला. त्यामुळे आता रिपोर्टिंग मुंबईतनं. बाय बाय.